नमस्कार मित्रांनो, तर आज आपण विकास संगणकाचा परिचय 4 यामधील दुसरा धडा पाहणार आहोत. तो म्हणजे संगणकाचे कार्य. तर संगणकाची 3 महत्त्वाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत. इनपुट, दुसरं आहे माहितीचे पृथक्करण आणि तिसरं आहे आउटपुट. आता या 3 जे महत्त्वाचे कार्य आहेत त्यातलं आपण पहिला इनपुट पाहूया. तर इनपुट म्हणजे काय? विविध अंक, शब्द आणि चित्रे संगणकात कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करण्याला इनपुट असे म्हणतात. म्हणजे आपण जे विविध अंक आणि किंवा शब्द जे टाईप करतो कीबोर्डच्या साहाय्याने त्यालाच इनपुट असे म्हणतात. दुसरं माहितीचे पृथक्करण. इनपुटद्वारे आलेल्या माहितीचे पृथक्करण केले जाते. तर माहितीचे पृथक्करण म्हणजे काय? तर आपण जे कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करतो ते मॉनिटरपर्यंत दिसण्यापर्यंतचे जे संगणकाचे जे कार्य आहे तेच म्हणजे माहितीचे पृथक्करण. पुढे बघूया आउटपुट. आपल्याला ही माहिती मॉनिटरवर किंवा प्रिंटरच्या साहाय्याने मिळते, त्याला आउटपुट म्हणतात. जे आपण टाईप करतो ते मॉनिटरवर दिसते किंवा आपण जे प्रिंट करतो त्यालाच आउटपुट म्हणतात. आपल्याला आउटपुट नेहमी मॉनिटर किंवा प्रिंटर पेपरवर मिळू शकते. आता आपण इनपुट माहितीचे पृथक्करण व आउटपुट समजावून घेऊया. तुम्ही सर्वांनी पिठाची गिरणी म्हणजे चक्की पाहिली असेल. या चक्कीत एका बाजूने गहू दळायला टाकले जातात. ते चक्कीच्या अंतर्गत भागात दळले जाऊन दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याचे पीठ मिळते. पिठाची गिरणी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. म्हणजेच काय? आपण जे गहू टाकतो ते इनपुट येतो, त्यामध्ये जात्यामध्ये जेव्हा ते पीठ दळलं जातं म्हणजेच ते माहितीचे पृथक्करण. आणि जे दळलेले पीठ जे बाहेर येतो, गव्हाचे पीठ बोलतो आपण, तेच म्हणजे आउटपुट. म्हणजे बघा, इनपुट म्हणजे गहू, प्रोसेसिंग म्हणजे गहू दळले जाणे आणि आउटपुट म्हणजे गव्हाचे पीठ. तर संगणकामध्ये सुद्धा इनपुट, प्रोसेसिंग व आउटपुट खालीलप्रमाणे दाखवता येते. इनपुट म्हणजे संगणकात कीबोर्डद्वारे टाईप केलेली माहिती. प्रोसेसिंग म्हणजे माहितीचे पृथक्करण आणि आउटपुट म्हणजे बाहेर आलेली माहिती. तर आपण आता सरावासाठी जे प्रश्न दिलेले आहे. तर प्रश्न पहिला आहे, खाली कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग संगणकाच्या योग्य भागासाठी करा. तर आपल्याला संगणकाची नावे दिलेली आहेत. कंसात आहेत माऊस, कीबोर्ड, मेन युनिट, मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर्स. आणि आपल्याला अशी आकृती दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला त्यांची नावे लिहायची आहेत. तर हा जो मोठा टी व्हीसारखी स्क्रीन आहे त्यालाच आपण मॉनिटर म्हणतो. त्यानंतर त्याच्या बाजूलाच हा मेन युनिट, हे छोटेसे 2 स्पीकर्स, हा छोटा माऊस म्हणजे उंदरासारखा दिसणारा माऊस, त्यानंतर हा कीबोर्ड आणि हा आपल्याला जो आउटपुट देतो, प्रिंट काढून देतो, तो म्हणजे प्रिंटर. आता पुढचा प्रश्न आहे 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातलं पहिलं, संगणकाची 3 महत्त्वाची कार्ये कोणती? तर संगणकाची 3 महत्त्वाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत. 1 इनपुट, 2 माहितीचे पृथक्करण, 3 आउटपुट. दुसरा प्रश्न आहे, इनपुट म्हणजे काय? तर विविध अंक, शब्द आणि चित्रे संगणकात कीबोर्डच्या साहाय्याने टाईप करण्याला इनपुट असे म्हणतात. तिसरा प्रश्न आहे, संगणकात माहितीचे पृथक्करण कसे होते? तर इनपुटद्वारे आलेल्या माहितीचे पृथक्करण केले जाते. इनपुटद्वारे म्हणजे आपण जो इनपुट देतो त्या माहितीचे पृथक्करण केले जाते. पुढे आहे 4था प्रश्न, आउटपुट म्हणजे काय? तर आपल्याला ही माहिती मॉनिटर किंवा प्रिंटरच्या साहाय्याने मिळते, त्यालाच आउटपुट असे म्हणतात.